सर्वांना रामकृष्ण हरी नमस्कार. आज तुम्ही बघा, हे आहे आपला शेतातला कांदा. लाल भडक कांदा आहे, साईजला मोठा आहे. जे कोणी म्हणतंय की बाबा शेतात खत टाकल्याशिवाय कुठलंच पीक येत नाही, तर बघा यामुळे घरी खाण्यासाठी आम्ही थोडंफार कांदे केलते. 5 किलो रोप होतं, तर एक 17-18 कट्टे कांदा निघल. आता सध्या काढणी चालू आहे. ही तुम्हाला दाखविण्यासाठी आहे. माझा उद्देश नाही म्हणजे दाखविण्यासाठी तुम्हाला हिणवण्याचा, किंवा तुम्ही बी केलं तर काय अडचण नाही बिगर खताचं. परंतु मी काय तुम्हाला सल्ला देणारा एवढा मोठा नाही. परंतु मी माझ्या रानातला जो प्रयोग आहे, तो हा प्रयोग अशा पद्धतीनं सक्सेस झालेला आहे म्हणून तुम्हाला दाखवलं. अशा पद्धतीनं कांद्याची साईज आहे, लहान आहे, मोठी आहे, घरी खाण्यासाठी माझ्यासाठी चांगला आहे. तुम्ही करावंच असं काही नाही. तुम्ही केलं तर अतिशय चांगलं आहे, आणि नाही केलं तर त्याच्यापेक्षा चांगलं आहे. त्याच्यामुळं हे नैसर्गिक कांदा आमच्या शेतातला, घरच्या शेतातला हा कांदा आहे. कसा आहे बघा, चव म्हणलं तर एकदम अतिशय गोड, काकडीसारखा खायला कांदा आहे. एकदम अतिशय उत्कृष्ट असा कांदा. हे बघा तुम्ही कशा पद्धतीचा कांदा आहे, चांगला आहे का बघा. नवीन कांद्याचं आज काढणी चालू केलेली आहे, आणि हे कांदा आज काढलेला आहे. तर एकदम कुठला बी कांदा बघा, अशा पद्धतीचा कांदा आहे. त्याच्यावर साईज कशी आहे बघा, कलर कसा आहे बघा. उगं नाही, एकच नंबर दाखवावं लागतंय आणि करावं लागतंय. उगं बोलून नसतंय, बोलून शेती करायची नसते, करून दाखवायचं असते. मग दाखवायला सांगायचं असते की बिगर खताची शेती, विदाऊट केमिकल. बघा, हे वांग्याचं झाड पण विदाऊट केमिकल आहे, हे घास पण विदाऊट केमिकल आहे, आणि सर्व ऊससुद्धा विदाऊट केमिकल आहे. कसल्याही प्रकारचं रासायनिक खत याला नाही. विश्वास ठेवायचा असला तर ठेवा, नसलं ठेवायचं मला काही अडचण नाही. मला जेवढं करायचं तेवढं मी केलं आहे. ओके, धन्यवाद.